मंगेशच्या बिल्डिंग मध्ये आणि मंगेश आपल्याला पिक करायला आलाय खाली. गुड मॉर्निंग. येस, मस्त. आणि बघा इथे पण छंद जोपासलाय मंगेशने आपल्या. इथे बघा शेती केली आहे त्याने. देशाचं अचिव्हमेंट, यंगेस्ट इंडियन गर्ल टू स्केल माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प. आणि हे बघा पुन्हा आले बघा शर्ट आपल्या भिवंडीवरनं, दापोडे भिवंडी बस ऑल सेफ. आणि बघा किती गर्दी बघू शकता तुम्ही. खूप फेमस आहे हे दुबईचा. आता बुल गुड मॉर्निंग गाईज. सो बघा आता आपण आलो कॉफी शोधण्याकरता. कुठे 1.5 किलोमीटर पुढे आपल्याला. आपण इथे लोकलला इन्क्वायरी केली कॉफीसाठी. त्यांनी सजेस्ट केलं इंडियन कॉफी हाऊस. आणि बघा आपण कालच्याच कपड्यांमध्ये चेंज नाही केला, आता चेंज करणार आहे. बॅग खोलल्या नव्हत्या, कनककडे चावी होती, कनक झोपलाय. सो बघा तर बघूया आता कशी आहे इकडची कॉफी. दुबईचा एक स्कॅम आहे VIP स्पा. हे स्पावाले असे तुम्ही बघत असाल व्हाईट कलरचे दिसते, असे कार्ड टाकतात नंबर्स आहेत. आणि मग कस्टमरला अट्रॅक्ट करण्यासाठी. आणि मग तिकडे गेल्यानंतर कस्टमर सोबत स्कॅम करतात. बघा भरपूर पूर्ण रोडवर टाकले. तर इथे पण रमजानचा कॉम्बो ऑफर आहे. 22 दिरहममध्ये चिकन बिर्याणी कॉम्बो आणि मटन बिर्याणी कॉम्बो 24. खूप छान असा ॲम्बियन्स आहे मस्तपैकी. तवातले सकाळचे 6:45. सो त्याच्यामुळे काय एवढी गर्दी नाही आहे, पण खूप फेमस आहे असे बोलले लोक. तुम्ही पण कधी कुठे बाहेर गेले ना की लोकल जी पब्लिक असते ना त्यांनाच विचारायचं की कुठे चांगलं मिळतं काय. गुगलवर एवढं विश्वास नाही ठेवायचा. बघा 360 व्ह्यू. आणि बघा समोर मेट्रो स्टेशन आहे, सराफी मेट्रो स्टेशन, अल सराफी. आणि त्या मेट्रो स्टेशनच्या जस्ट थोडंसं पुढे गेलो की मीना बाजार चालू होतो. हे तो पूर्ण एरिया, शॉपिंग एरिया, मीना बाजार, ते मोबाईल शॉप, इलेक्ट्रॉनिक्स मार्केट, गोल्ड मार्केट. आणि हा बघा इथल्या इथे चांगलं झालं रेसिडेन्शियल एरिया आहे हा, बघू शकता. हॉटेल्स पण आहेत मोठे मोठे ब्रँड, शेरेटन आणि बाकी मी जो राहतो तो सिटी मॅक्स. खूप सारे ब्रँड्स इथे पण आहेत. आणि बघा इथे एक पटेल फ्रेश म्हणून पण एक ब्रँड आहे आपल्या पटेल मार्ट सारखा. आणि एक सजेशन आहे की जर तुम्हाला काही म्हणजे घ्यायचे असतील ना डेली युजेसच्या वस्तू इथे आल्यानंतर, लाईक पाणी, कोल्ड्रिंक, ब्रेड्स, बटर वगैरे जे काय, तर तुम्ही सुपर मार्केटमधूनच घ्या, शॉपमधनं घेण्यापेक्षा. आणि सुपर मार्केटमधून प्राईस खूप कमी मिळते. म्हणजे लाईक इंडियापेक्षा थोडी जास्तच, पण इथल्यापेक्षा थोडी कमी असते प्राईस, डिस्काउंटेड प्राईस असते. आणि एक काल आम्ही गेलेलो डे टू डे म्हणून एक सुपर मार्केट आहे, तिथे पण वस्तू खूप कमी किमतीत मिळतात आणि ऑफर वगैरे पण असतात आपल्या डीमार्ट सारखंच. आपल्याला जायचं आहे अल करामाकडे वॉकिंग. आणि समोर ते बघा सिग्नल. आणि सिग्नलचं असं आहे की लोक सिग्नल फॉलो करतातच, बट जे पेडिस्ट्रियन आहेत वॉकिंग करतात त्यांच्यासाठी पण सिग्नल आहेत आणि ते पण फॉलो करतात. पण आम्ही दाखवतो बघा कसं सिग्नल ते वर करतो चालणाऱ्यांसाठी. हां, बाकी गाड्यांवाल्यांतर फॉलो करतात. जर चालणाऱ्यांनी पण सिग्नल मोडला तर त्यालाही 500 दिरहमचा फाईन आहे. असं आता सिग्नल ब्लिंक व्हायला लागलं म्हणजे आता चालू नाही शकत, बघू शकता हे बघा. आणि हा आता रेड झाला म्हणजे आता वॉक नाही करू शकत. तिकडच्या असं चालू शकतात, बट इकडे नाही, या लेनला नाही चालू शकत. इथे समोर एक मस्जिद आहे, छान अशी दिसते आहे ना. तर समोरनं जर गाडी येत असेल ना, तो गाडीवाला थांबतो तुमच्यासाठी लिटरली. मंगेशच्या बिल्डिंग मध्ये आणि मंगेश आपल्याला पिक करायला आलाय खाली. गुड मॉर्निंग. येस, मस्त. मधलं घर. अरे तर मोठा बंगल्यापेक्षा पण मोठा आहे. मला वाटलं म्हणजे असं एकदम छोटे रूम्स असतील इथे.
खूप मोठं आहे म्हणजे हा रूम. आणि बघा इथे पण छंद जोपासला आहे मंगेशने आपल्या. इथे बघा शेती केली आहे त्याने, टोमॅटो वगैरे आलेत. हे मल्टीव्हिटॅमिनचं झाड आहे. अच्छा. हे रशियन टोमॅटो. रशियन टोमॅटो. आणि हे आपलं तुम्हाला तर सगळ्यांना माहित असेल कोरफड. हे इन्सुलिनचं प्लांट माहिती ना. इन्सुलिन याची पानं खायची, याच्यामुळे शुगर लो होते. अच्छा. आणि जी बॅड शुगर ती लो होते. ओके. याला काय नाव आहे? इन्सुलिन. इन्सुलिन. अच्छा. हे मी इंडियातून घेऊन आलोय. ओके. आपलं गोकर्णाचं झाड आहे. अच्छा. गोकर्ण. हे मी याच्यासाठी ना. आणि हे रोज आहे ना? नाही, ते रोज नाही लागलं. बेसिकली ते रोज नाही झालं. नाही. अच्छा. हे आहे बेसिकली हे ना मी केळाचं ना. हा. ते केळाचं मिक्सर म्हणून ग्राइंड करायचं. अच्छा. त्याच्यात पाणी टाकायचं आणि ते 3 दिवस फर्मेंट करायचं. ओके. की त्याचं ना केळांमध्ये पोटॅशियम मिळतं झाडांना. हा. म्हणजे बेसिकली खत बनवते. हा. नॅचरल खत. बघा. फर्मेंट झालं. ओके. बघा. टाकाऊ पासून टिकाऊ. हे अजून 2 दिवस असंच ठेवून द्यायचं. हा. की छान फर्मेंटेशन होत जायचं. त्याच्यामध्ये ना ऑलमोस्ट हे आहे ना, त्यामध्ये 3-4 लिटर पाणी टाक. आणि मध्ये झाडांना टाकायचं. त्याचं एकदम टाकलं ना ते खूप स्ट्रॉंग होतं. तर देवारा बघा आपले गणपती बाप्पा, सरस्वती माता, सगळे देव आहेत. चमुखी हनुमान, बाळकृष्ण. ही पिल्लं दिसतात ना, कमीत कमी 20-25 पिल्लं झाली दिसतात खाली. एकदम छोटी छोटी. आणि झाड आहेत खाली. त्या झाडांमुळे ना बेसिकली सगळी घाण त्या झाडांची माती आधी खेचून घेतं. त्याच्यामुळे ह्याला महिन्यातून एकदा पाणी चेंज केलं तरी पण चालतं. आणि ह्या झाडांमुळे ऑक्सिजन फिल्टर जनरेट होत राहतो. म्हणजे एक्स्ट्रा ऑक्सिजन लावलाच नाही. हे मी फक्त हे टाइमपास लावतो. हे लावलं ना म्हणजे कधी थोडं हे मस्त मासे खेळायला लागतात त्याच्यामध्ये, फ्लोच्या अगेन्स्ट जातात. आणि हे खाली काय आपलं हे टाकलं नाही ते खाली जे टाकले बेसिकली हे ना ते कार्पेट टाकले ना. त्याच्यामुळे ना ती झाडातली मुळं आहेत ना ती त्याच्यामुळे घट्ट राहतात. ओके. नाहीतर काय होतं ते मातीमधून शेवटी मुळे ते बाहेर आणि फिश सगळे खेचून घेतात. हे फिश आणि सगर फिश आहे ना ते माती तो झाड खेचत राहतो बाहेर. म्हणून क्लिनिंग पण होत राहतं. जे एक्स्ट्रा जे होतं तेव्हा आता हे पाणी आहे ना हे जरा फूड टाकलं. पिल्लं खूप जर म्हणून जास्त फूड टाकले. ऑलमोस्ट हे बघ मोर दॅन 25 पिल्लं आतमध्ये. इथे 5, 6, 7 ही छोटी अजून म्हणजे खाली खूप आहेत. 25 पिल्लं. 25च्या जास्तच आहेत. ती इथेच 15-20 दिसत आहेत खाली अजून. बघ देशाचा अचिव्हमेंट, यंगेस्ट इंडियन गर्ल टू स्केल माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प. कॉंग्रॅच्युलेशन सायशा. वर्ल्ड सेकंड यंगेस्ट गर्ल टू स्केल द माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प. हो सही आहे. तर सायशाचे अचिव्हमेंट्स आहेत. ती कॅम्पिंग करते आणि प्लस आणि ते बघितलं किलीमंजारो 589 किलोमीटर्स. तिच्या मागच्या वेळी शाळेमध्ये दुसरी आली होती. बाकी अचिव्हमेंट म्हणतील हे अवॉर्ड मिळालं, स्पेशल अचिव्हमेंट अवॉर्ड. तुम्ही बघू शकता खूप लहान वयात तिने म्हणजे तिच्या पप्पांच्या पावलावर पाऊल ठेवून ती झाली आहे. ती तुला स्पोर्ट्सची आवड आहे ती जोपासते आहे ना. आणि ती खूप बुक रिडिंग मध्ये एकदम म्हणजे त्याच्यामध्ये तिचा पूर्ण वेळ घालत होती. पेंटिंग हे मला कंप्लीट करायचं. अच्छा. काय मंगेशचा एक नवीन प्रोजेक्ट चालू आहे पेंटिंगचा. ओके. हां सॉरी माझे खाली नाही वेगळं हे होतं ना. ठीक आहे. बजरंग बलीचं. येस खूप छान. प्रॉपर सायशा गणपती स्रोस्तव बोलते. गणेशोत्सव बोलते. गुड आफ्टरनून गाईज, वेलकम बॅक. आता आपण चालू आहे दुबईमधनं. फर्स्ट आपण जाणार आहोत बुर्जुमान मॉल. देन आपण जी फेमस स्टारबक्स आहे तिकडे जाणार आहोत. तर चला जाऊया. तर बघा आता आपण पार्किंगमध्ये आलेलो आहोत आणि ती बघा आपली गाडी
कालपासून गाडी आपण काढली नव्हती, तर आज चाललो आहोत फायनली परत एकदा दुबईच्या टूरवर. आज भरपूर कवर करायचं आहे, कारण की उद्या आपल्याला गाडी हँडओव्हर करायची आहे. चला निघूया फटाफट. तो बोला गणपती बाप्पा मोरया, एकवीरा माते की जय. सो गाईज आता आपण आलोय बुर्जुमान मॉलमध्ये, जे आपल्या हॉटेलपासून जस्ट 1.5 किलोमीटर पुढे आहे. गाडीने यायला आपल्याला फक्त हार्डली 4 ते 5 मिनटं लागली. आणि खाली आपण पार्किंग केलेली आहे, 3 तास फ्री आहे पार्किंग. आणि तुम्ही बघू शकता इथे बघा कसं मोठा मॉल आहे हा, पण खूप फेमस आहे दुबईमध्ये. तो गाईज आता आपण आलोय शॉपिंग करायला दुबईमध्ये बुर्जुमान मॉलमध्ये. ब्रँड फॉर लेस म्हणून एक ब्रँड आहे त्यांच्या याच्यामध्ये, हे तुम्ही बघू शकता. आता आपल्याला शर्ट आवडले तर शर्ट बघतो आपण. बघा गॅपचं शर्ट आहे. आणि हे बघा आपल्याला काय दिसलंय बघा, दुबई प्राईस. आणि हे बघा पुन्हा आले बघा शर्ट आपल्या भिवंडीवरनं, दापोडे भिवंडी. जय महाराष्ट्र. बघा आपल्या महाराष्ट्रामधला माल इकडे दुबईमध्ये येतो आणि ऑफर प्राईजमध्ये ते लोक विकतात. सो मंडळी बघा आता आपण आलेलो दुबईला बुर्जुमान मॉलला. तर आपण एक टी शर्ट घेतला आहे. हा एक टेड बेकर म्हणून ब्रँड आहे, त्याची जीन्स घेतली, लंडनचा ब्रँड आहे. आणि एक हा टी शर्ट घेतला आहे कनकने, ही स्पिरिट. आणि हे मनाली शेटची बॅग मायकल कोरस. आणि ही बघा अजून एक ही बॅग MKची. तर बघूया आता अजून कोणाला थोडं थोडं घ्यायचं आहे. तर त्याला मम्मीसाठी मेन काहीतरी घ्यायचं आहे. बघा दुबईची स्कायलाईन. आणि बघा हे असं बोटिंग इथे होते अल्सिफ क्रीकला. आणि हे बघा अजून एक बोट आली बघा छोटी, ही दाऊ क्रूज. आणि ही अजून मोठी बघा किती मोठी आहे बघा. खूप छान एरिया आहे एकदम. अल्सिफ विलेज वेल नोन, तुम्ही माहीतच असाल. दुबईमधलं फेमस असं आयकॉनिक स्टारबक्स सुद्धा इथेच आहे. तर आपण आता स्टारबक्सला जाणार आहोत. हे बघा स्टारबक्स. सो मंडळी बघा आता आपण इथे अल्सिफला स्टारबक्सला आलो आहे, व्हेरी फेमस असा. तर आपण घेतले व्हॅनिला लॅटे इन हॉट आणि कनकने घेतले इन कोल्ड. आणि एक केक घेतलेला. ॲक्च्युली जागा नव्हती भेटत तर आम्ही तिथे उभे राहून खाल्लं. एवढं वेटिंग होती, जागा भेटली तोपर्यंत मग थोडंसं आमचं चालू झालेलं. बघा मग ना कसा आहे एक्सपिरियन्स. फोटो काढत होतो आणि आता बघा फोटो काढण्यासाठी किती गर्दी झाली आहे बघा. स्टारबक्सच्या स्पेशल आउटलेट, काही जण इथे वेटिंगला थांबलेत आणि पार्क तिथपर्यंत वेटिंग लागली फोटो काढण्यासाठी. बघा लाईन लागली आहे पूर्ण. स्टारबक्स अल्सिफ. आणि बघा किती गर्दी बघू शकता तुम्ही. खूप फेमस आहे हे दुबईचं. आता बुर्ज खलिफा नंतर मे बी हेच आता फेमस होणार आहे सगळ्यात. फुल ट्रेंडिंग असा आहे हा. इथं बघा लाइटिंग वगैरे आता चालू झाली आहे. समोरच आहे म्युझियम ऑफ इल्युशन. हे बघा इथे तिकीट वगैरे काढण्यासाठी आहे. आणि इथे तुम्ही ऑनलाईन पण तिकीट काढू शकता. मार्केट आहे पूर्ण, कपडे वगैरे बघा, जॅकेट आहेत. आणि अजून दुसरे पण फूड जॉईंट्स आहेत, पण मोस्टली गर्दी जी आहे ती स्टारबक्सलाच आहे. इथे बघू शकता तुम्ही. आणि बघा छान अशा बॅगा आहेत 5 दिरहमला. प्राईस पण रिजनेबल आहे. थँक्यू. पिशव्या वगैरे आहेत छान अशा. बघा पेंटिंग्स आहेत. फिश आईस्क्रीम. हा आपल्या इंडियाला रिप्रेझेंट करण्यासाठी चोखीदानी त्यांचं काउंटर आहे, रेस्टॉरंट आहे हे चोखीदानी. बघा इथे फर्स्ट फ्लोअरला दुपारी 1 ते रात्री 11 वाजेपर्यंत चालू असतो आणि ग्राउंड फ्लोअर तो 10:30 ते 10:30 चोखीदानी. आणि मस्त बघा राजस्थानची
अशी त्यांनी आणि आपले स्टॅच्यू बनवला आहे महाराणा प्रताप यांचा. आणि हे बघा इथे त्यांचं सॉंग्स वगैरे चालू असतं छान असा. चोखीदानी हिंदुस्तान की पहचान. आणि इकडे बघा इकडे हाँगकाँग नूडल्स म्हणून पण एक रेस्टॉरंट आहे. हे बघा इथे अल्लादीनचं चिराग. आणि हा व्ह्यू बघा पूर्ण हा म्हणजे विलेज त्यांनी बनवला आहे अल्सिफ म्हणून. हा आणि पूर्ण शॉपिंग मार्केट आणि रेस्टॉरंट वगैरे आहेत तिथे. पण स्पेशल अट्रॅक्शन आहे ते स्टारबक्स जे तुम्ही मगाशी बघितलं. आणि दुसरं अट्रॅक्शन आहे हे धाऊ क्रूज. याच्यामध्ये कसं जेवण वगैरे ते इन्क्लुडिंग असतं. संध्याकाळच्या वेळेस खूप मजा येते. आता थोडंसं हे पण आता बघा आपण आता मेन गेट जवळ आलेलो. तिथून मेन एंट्री आहे. पण आपली गाडी होती त्याच्यामुळे आपण तिकडे आतमध्ये गेलेलो. गाडी पार्क करून आलो आणि लिफ्टने आलो डायरेक्ट वरती. सो बघा असा हा पिकअप एरिया आहे आणि ड्रॉप एरिया आहे. म्हणजे आपण तुम्ही गाडीने आले तर इथं सोडतात. मग ड्रायव्हर जाऊन तिकडे गाडी पार्क करतो. सो किंवा जे करीम ॲप वगैरे त्यांचे जे टॅक्सी चालतात त्यांचा पण ड्रॉप इथेच आहे. आणि इथून मग चालू होतो. हे बघा मार्केट वगैरे सगळं. तर चला आता जाऊया आपण आपल्या पुढच्या प्रवासाला. आता आपण जाणार आहोत आउटलेट मॉलला. तो चलो निकलते भाई फटाफट. आय लव्ह दुबई. खरंच लव करण्यासारखेच आहे दुबई. इकडे बघा कॅमल दुबईचा प्राणी राष्ट्रीय प्राणी. इथे आहे बास्किन रॉबिन्स शॉप पण आहे आईस्क्रीमचं शॉप. फलाफल आणि हे बघा मक्का पण बुजला जातोय ते आपला मस्त. येस हॅलो येस ग्रीन कॉर्न 15 दिरहम आणि चीज वगैरे हे करून 20. चला आता आपण अल्सिफ विलेजला करतोय बाय बाय. जाणार आहोत आता पुढे आणखी एका मॉलला आउटलेट मॉल. तो चलो कना निकलते फटाफट. आता वाजलेत बघा किती 6:28. आपण आलोय आउटलेट मॉलला. पिअर गार्डनच्या पहिला शॉप लागला आपल्या पार्किंगच्या बाहेर. ऑन टीम बघा. हा तर बघा म्हणजे आपण वॉच घ्यायला आलेलो आहोत इथे. तर बघा फॉसिल अरमानीचे पण वॉच आहेत इथे. अरमानीचे वॉच आहेत चांगले. आणि बाकी आपण लेडीजसाठी वॉच घेतलेले आहेत इकडनं जस्ट कवाली या ब्रँडचे 2. आणि फॉसिलचा एक घेतला आहे मनालीच्या आवडीचा. कॅन यू शो मी दिस फॉसिल. बघा फॉसिलचा एक वॉच घेतलेला आहे. आणि बघा प्राईस येऊन बघा 885 आणि आफ्टर डिस्काउंट 400 दिरहम इंटू 25 तुम्ही करा. ओके तो चांगलं कलेक्शन आहे खूप छान असं. आणि हे मल्टी ब्रँड शोरूम आहे आउटलेट मॉलमध्ये दुबई. सो चांगली डील मिळाली म्हणून आपण घेतली. आता सगळ्यांना गिफ्ट एवढं लांब आलं तर घ्यायचंच आहे आपल्याला. सो आणि हे आपलं नाम सर एजाज भाई यांनी आपल्याला खूप चांगली मदत केली शॉपिंगसाठी आणि चांगल्या ऑफर वगैरे समजावून सांगितल्या. तो थँक्स टू हिम. थँक्यू सो मच भाई. तर बघा आता आपण आउटलेट मॉलमध्ये आहोत. आणि ते बघा दम्मस म्हणून शॉप आहे गोल्डचं. पूर्ण गोल्ड ज्वेलरीचं आहे. छान अशा मस्त मस्त डिझाईन्स आहेत. तुम्हाला डिझाईन दाखवतो. सही यार बघू शकता छान अशा डिझाईन्स आहेत.
गॉर्डेनो इथे पण ऑफर चालू आहेत 49, 69 दिरहमला. आणि इकडे बघा मेनबार शूजचा बाय 1 129, 2 for 229. आता आपण आलो आहे बॉलमॅनच्या शोरूममध्ये. बॉलमॅन पॅरिस या शोरूममध्ये खूप महागडा ब्रँड आहे. बघू शकता शूज. आणि बघा तुम्हाला एक प्रोडक्ट दाखवतो बघा. ही बॅग आहे त्यांची. हे बघा बॅग आहे. तिची प्राइस बघू शकता तुम्ही 5560 दिरहम इंटू 25 करा तुम्ही. टी शर्ट्स वगैरे खूप छान कलेक्शन आहे. तुम्ही तर सगळे सेलिब्रिटीला बघतच असाल. बॅग वगैरे पण आहेत बघा. जॅकेट्स वगैरे. आणि बघा इथे ऑफर पण चालू आहे. बाय 1 get 3 फ्री. म्हणजे जर तुम्ही एक प्रोडक्ट घेतला तर टोटल 4 प्रोडक्ट घेतल्यानंतर एक प्रोडक्टची प्राईस लागेल ज्याची प्राईस हायेस्ट आहे. म्हणजे आय थिंक जर तुम्ही एक 1.5 लाखाचं आपल्या इथल्या इंडियन रुपीजमध्ये जरी तुम्ही घेतली एखादी वस्तू तर तुम्हाला ती ऑलमोस्ट म्हणजे 25%ला म्हणजे 4 वस्तू घेतल्यानंतर ते 1.5 लाख आहेत तेवढेच द्यायचे आहेत. सर एखाद्याला जर शॉपिंग करायची असेल तर तुम्ही ग्रुपमध्ये पण करू शकता. कारण की हा ब्रँड फक्त सेलिब्रिटीज यूज करतात पण माहिती आहे. सो गाईज बघा आता आलो आपण मनालीच्या फेवरेट अशा कोचच्या स्टोअरकडे. मनालीसाठी बॅग बघायची आहे. हे आहे एक थाई रेस्टॉरंट टॉमियम म्हणून. पेर पिझ्झा. आणि आपल्या तिकडे बघा हिंदीमध्ये पण लिहिलेलं आहे. मी तुम्हाला दाखवतो. बाकी हे बघा न्यूयॉर्क फ्राईज, मॅकडोनाल्ड्स. आता प्रॉपर आपलं जेवायचं वेळ झाली आहे. तर बघा इधर भोजन का आनंद लीजिए हे बघू शकता तुम्ही. तर मला वाटतं काहीतरी इंडियन रेस्टॉरंट असेल. आपल्याला काहीतरी थोडंसं वेगळं ट्राय करायचा विचार चालू आहे. कारण की बघूया शौकीन माहिती शेजवान चिकन. ओके सगळ्या भाषांमध्ये लिहिलेलं आहे. आपली फक्त आपल्याला एक सुद्धा एन्जॉय युअर मील, भोजन का आनंद लीजिए. बाकी सगळ्यात बघा भरपूर सगळ्या जगातल्या सगळ्या भाषांमध्ये लिहिलेलं आहे. आणि आता ऑलमोस्ट बंद झालेला आहे. आता आपण सबवेमधनं एक ब्रेड घेतला आहे. सगळं रेस्टॉरंट हे पूर्ण बंद आलं. ऑलरेडी लेट झालेलं आपल्याला. सर यांचा पण बंद करायचा टाईम झालेला पण या भावाने आपल्याला दिला खायला मस्तपैकी. थँक्यू.